आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला जिल्हा दौऱ्यावर, तर अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर फडणवीसांची सभा होणार। फडणवीसांच्या हस्ते 3000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन। शरद पवार आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर जाणार, सकाळी 8 वाजता आणि त्यानंतर श्रीरामपूरमधील कार्यक्रमाला हजेरी लावणार। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सुद्धा पवारांच्या दौऱ्यावेळी उपस्थित असतील। केशव उपाध्यांच्या मुलाच्या रिसेप्शनला संजय राऊतांची हजेरी, तर आमदार मिलिंद नार्वेकर सुद्धा या रिसेप्शनला उपस्थित। काँग्रेस 12 ते 14 जून दरम्यान राज्यभर मशाल मोर्चा काढणार। निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागल्यामुळे मशाल मोर्चा काढण्यात येणार। काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांची माहिती। मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून मुंबई हायकोर्टात सुनावणी। न्यायमूर्ती रवींद्र घुगेंच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पूर्णपीठ सुनावणी घेणार। मराठा समाजाला राज्य शासनाकडून 10% आरक्षण लागू करण्यात आलं होतं। पाकिस्ताननं पुन्हा कुरापती केल्या तर पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर देणार। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा। देशात गेल्या 5 वर्षात 2,20,000 कोटींची टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या स्थानी, तर महाराष्ट्र चौथ्या स्थानी। महाराष्ट्रातनं 21,105 कोटींचा टोल। विद्युत वितरण कंपनी असलेल्या महापारेषणची मुंबई शेअर बाजारात नोंदणी होणार। महापारेषणचे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार यांची माहिती। महापारेषणमध्ये लवकरच मोठी नोकरभरती होणार असल्याचंही कुमार यांनी सांगितलं। कोकणात दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ। भूवैज्ञानिकांनी पाहणी केल्यानंतर बाब उघडकीस। आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून गावांची यादी जाहीर। रायगडमधील 392, तर रत्नागिरीत 81, सिंधुदुर्गमध्ये 63 गावांचा या यादीत समावेश।